सुखो बुद्धान उपादो सुख सद्धम्म देशना सुख संघ सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या निमित्ताने जिजाऊनगर येथील सम्राट ध्यान साधना केंद्र या ठिकाणी पौर्णिमेच्या या शुभदिनी उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या पौर्णिमेच्या शुभमंगल दिनी नित्यनेमाने पौर्णिमा आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील श्रद्धासंपन्न उपासक उपासिका संपन्न करत असतात। भगवंताच्या जीवनामध्ये प्रत्येक पौर्णिमेला काही ना काही घटना अशा घडलेल्या आहेत, ज्या बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या विण्याला अनुसरून विशेष किंवा काही उपासकांच्या जीवनामध्ये म्हणा, भगवंताच्या जीवनामध्ये, भिक्खू संघाच्या जीवनामध्ये काही ना काही महत्त्वपूर्ण अशा घटना प्रत्येक पौर्णिमेला घडलेल्या आहेत। ही शेवटची पौर्णिमा आहे, मार्गशीर्ष पौर्णिमा। डिसेंबर महिन्यामध्ये पुढील जानेवारीमध्ये नवीन वर्ष प्रारंभ होत असते आणि त्यामुळे ही जी पौर्णिमा आहे, तसं प्रत्येक पौर्णिमेचंच महत्त्व बौद्ध साहित्यामध्ये अनन्य साधारण असं महत्त्व आहे आणि त्यामुळे पौर्णिमा संपन्न करत असताना, साजरी करत असताना आपल्या जीवनामध्ये जे उपोषणशील आपण धारण करत असतो, विशेष रूपाने पौर्णिमेच्या दिवशीचं, मग अमावस्या असेल, अष्टमी असेल, परंतु साधारणतः पौर्णिमेच्या या मंगलमय दिनी बहुतांश श्रद्धासंपन्न उपासक उपासिका उपोषणशीलाचं आचरण करत असतात। उद्देश हा आहे की आपलं जे कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे, ते अधिक वाढावं, आपल्या जीवनामध्ये अधिक पुण्याचा संचय आपला व्हावा आणि वर्तमान काळातील आपलं हे जे जीवन आहे, हे जीवन आपलं हळूहळू दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी हे पुण्यकर्म, हे कुशल कर्म आपल्याला सहाय्यक ठरावं, हा त्यामागचा उद्देश असतो। आजच्या पौर्णिमेचं सुद्धा 2-3 विशेष महत्त्वपूर्ण अशा घटना घडल्या आहेत। जसं नालागिरी नावाच्या हत्तीचा प्रसंग आपण सांगतो, जयमलठ्ठ गाथेमध्ये आपण ऐकतो, बघतो। तर भगवंतामध्ये असणारे जे बल असतात, त्या बलाची जी परिचिती आहे किंवा बलाचा जो प्रभाव आहे, परिणाम आहे, तर वेगवेगळ्या प्रसंगी भगवंताच्या बलाचा परिणाम
आपल्याला पाहायला मिळतो. दसबलधारी भगवंताला म्हटलं जातं. म्हणजे 10 बलाने परिपूर्ण भगवंत असतात. 10 बल केवळ भगवंतामध्ये असतात. त्यापैकी एक अत्यंत महत्वपूर्ण बल म्हणजे मैत्री बल आहे. भगवंतामध्ये एक मैत्री बल असते. म्हणजे भगवंतामध्ये जे मैत्री बल असतं, तर तशा प्रकारचं मैत्री बल या संसारामध्ये अन्य कुणाकडे सुद्धा नसते. अनंत भिक्खू असतात, भगवंताचे अग्रश्रावक असतात, त्यांच्यामध्येही बल असतेच. परंतु भगवंतामध्ये असणारं जे बल आहे त्याची मात्र विशेषता वेगळी असते. जसं मैत्रीच्या बाबतीमध्ये सांगताना, जसं भगवंत तर मैत्रीमध्ये अग्र होतेच, महाकारुणिक भगवंताला आपण म्हणतो, महामैत्रीवान भगवंताला आपण असं म्हणतो. जसं उपासिकेमध्ये सुद्धा मैत्रीमध्ये अग्र होती उपासिका. कोण होती? श्यामावती नावाची जी उपासिका आहे, राजा प्रदत्त यांची जी पत्नी असते, तर ती उपासिकेमध्ये मैत्री बलामध्ये अग्र होते. भगवंताने जे 80 अग्रा श्रावक सांगितले आहे बघा, 80 म्हणजे उपासक, उपासिका, भिक्खू आणि भिक्खुनी. विशेष गुण ज्यांच्यामध्ये असतात. सर्व लोक तर सारखेच असतात, बुद्धिमत्तेने सारखे असतात, परंतु काही लोकांमध्ये विशेष गुण असतात, ज्याला भगवंताने अग्रश्रावक असं म्हटलं आहे. पण काही भिक्खू अग्रश्रावक होते, काही भिक्खुनी अग्रश्राविका होत्या, काही उपासक अग्रश्रावक होते, काही उपासिका अग्रश्राविका होत्या. तर त्यामध्ये उपासिकेमध्ये मैत्री बलामध्ये जर कोणी अग्र असेल तर ते म्हणजे सामावती नावाची उपासिका होती. राजाची राणी होती. तिच्या मैत्री बलाचा फार मोठा संदर्भ बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या चॅनलवरती सामावतीच्या जीवन चरित्राबद्दल माहिती पाहायला मिळेल आपल्याला. उपासिकेमध्ये सामावती होती. भिक्खूंमध्ये कोण होता अग्र? अंगुलीमाल नावाचे भिक्खू मैत्रीमध्ये अग्र होते. म्हणजे कधी कधी बघा, म्हणजे एक मनामध्ये असा भाव उत्पन्न होतो की जो मनुष्य 999 खून करतो, 999 लोकांना तो मारतो, असा व्यक्ती मैत्रीमध्ये अग्र होतो. किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे किती भगवंताच्या धम्मामध्ये किती महान बल आहे बघा. कारण अंगुलीमालासारखा व्यक्ती मारण्यासाठी, कुणाची हत्या करण्यासाठी, ऐक ना, क्रोध उत्पन्न करण्यासाठी, द्वेष राग उत्पन्न करण्यासाठी मनुष्याला एक आपल्या मनाची जी मानसिकता आहे ती उच्च कोटीवरती न्यावी लागते, ऐक ना, द्वेषाने, रागाने, मोहाने. तेव्हा मनुष्य अशा प्रकारचा कर्म करत असतो. एक नव्हे, दोन नव्हे, तर 999 लोकांना अंगुलीमाल मारत असतो. परंतु भगवंत आपल्या मैत्रीच्या बलाने त्याला जिंकतात. फार काही जास्त उपदेश दिला नाही भगवंताने अंगुलीमालाला, ऐक ना. जेव्हा अंगुलीमालाचा संदर्भ बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये आपण बघतो, तर फार असा लांबलचक भगवंताने उपदेश दिला का? त्यांना बिलकुल नाही. 2 उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात बघा तिथे समजावून सांगताना अंगुलीमालाला. कारण अंगुलीमाल अर्थात अहिंसक स्वभावताच खूप हुशार असतो, बुद्धिमान असतो, ज्ञानी असतो. त्या गुरुकुलमध्ये सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून अहिंसकांची गिनती होत असते. तो हुशार असतो, बुद्धिमान असतो, बलवान सुद्धा असतो. 2 उदाहरण आपण नेहमी पाहतो. एक उदाहरण आपण असं पाहतो की भगवंत त्याला म्हणाले, जा अंगुलीमाल, झाडाची पानं तोडून आण. अंगुलीमाल जेव्हा झाडाची पानं तोडून आणतो, आणल्यानंतर भगवंत म्हणतात की जा पुन्हा त्या झाडाला ती पानं जोडून दे. तर तो म्हणतो, भगवान, एकदा झाडाची पानं तुटल्यानंतर पुन्हा जोडू शकत नाही. भगवंत असे म्हणतात की जर तुला तोडलेलं जोडता येत नाही, एवढं जर तुला ज्ञान असेल, तर मग लोकांना मारण्याचं तू काम का करतो? लोकांची हत्या करण्याचं काम का करतो? आणि त्याचं मन परिवर्तन होते असं म्हटलं आहे. दुसऱ्या बाजूने असंही भगवंत असे म्हणतात, बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये आपण पाहतो की अंगुलीमाल म्हणतो, हे श्रवणा थांब, श्रवणा थांब. तर अंगुलीमाल भगवंत असे म्हणतात की मी तर थांबलेलंच आहे, तू मात्र धावत आहे. तो म्हणतो, मी कसा काय धावत आहे, तुम्ही कसे थांबलेले आहात? तर भगवंत असे म्हणतात, रागाने, द्वेषाने आणि लोभाने तू मात्र धावत आहे. मी मात्र राग, द्वेष, लोभ पूर्णतः शांत केलेला आहे. म्हणजे मानवी जीवनामध्ये बघा,
भगवंतांची जी सांगण्याची जी पद्धती होती, तर मनुष्याच्या चित्ताची अवस्था भगवंत जाणत असत. हुशार मनुष्याला अधिक जास्त सांगण्याची काही गरज नसते. एक अगदी थोडस जरी त्याला सांगितलं तर क्षणामध्ये तो ती गोष्ट मान्य करतो आणि लगेच त्या मनुष्याला ती गोष्ट समजत असते. अगदी थोडक्यामध्ये भगवंताने उपदेश त्याला दिला आणि बघा, हा अंगुलीमाल नावाचा डाकू नंतर, जो की सुरुवातीला अहिंसक असतो, नंतर अंगुलीमाल बनतो आणि पुन्हा मात्र तो अरहंत अंगुलीमाल बनत असतो. तर जेव्हा राजा प्रसेनजित खेमाराने दानपुण्य करत असते, तर अदृश्य दान भगवंताला दिलं जातं. बघा, जीवनामध्ये एकदाच भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचं दान भगवंताला भिक्खू संघाला मिळत असते आणि ते दान खेमा राणी करत असते. तर तिथे 500 हत्तींची आवश्यकता असते. 500 हत्तींची आवश्यकता असते, तर 499 हत्ती प्रशिक्षित असतात. मग राजा राणीला येऊन सांगतो की आपल्याकडे फक्त 499च हत्ती आहे, एक हत्ती मात्र कमी पडत आहे. तेव्हा मल्लिका म्हणते की महाराज, असं काय म्हणता तुम्ही, असं काय म्हणता, आपल्याकडे हत्तीची काही कमी आहे, आपण तर राजा आहात. तर राजा म्हणतो की मल्लिके, केवळ आपल्याकडे पुष्कळ हत्ती आहे, परंतु प्रशिक्षित हत्ती मात्र फार कमी आहे. तर तेव्हा मल्लिका म्हणते की महाराज, तुम्ही एक हत्तीचं पिल्लू आणा आणि अंगुलीमाल भंतेच्या समोर तुम्ही त्याला ठेवून द्या. कारण श्वेत वस्त्र धारण करताना सगळ्या भिक्खूंच्या समोर एक एक हत्ती श्वेत वस्त्र, श्वेत ध्वजा त्या ठिकाणी पकडत असतो. म्हणजे ते वेगवेगळ्या प्रकारचं ते डेकोरेशन असतं एक प्रकारचं त्या काळामध्ये. तर अंगुलीमालाच्या समोर त्या छोट्याशा अप्रशिक्षित हत्तीच्या पिलाला ठेवलं जातं. तर तो एकदम शांत राहत असतो, एकदम शांत राहत. आणि शांत राहिल्यानंतर मग चर्चा होते, अरे, अप्रशिक्षित असणारा हत्ती, अप्रशिक्षित असणाऱ्या हत्तीचं पिल्लू सुद्धा या ठिकाणी बघा किती शांतपणे राहिलेला आहे. मग भिक्खू संघामध्ये चर्चा होते. भगवंत येतात आणि भगवंत म्हणतात की तुम्ही काय चर्चा करत आहात. तर भिक्षू म्हणतात की भगवान, आम्ही अशा अशा प्रकारची चर्चा करत आहोत. तर तेव्हा भगवंत म्हणतात की भिक्षूंनो, हा माझ्या पुत्राचा प्रभाव आहे. मैत्रीमध्ये माझा पुत्र अग्र आहे आणि अंगुलीमालाने आपल्या मैत्रीच्या बलाने हा जो अप्रशिक्षित ज्या हत्तीचं पिल्लू असतं त्याला आपल्या मैत्री बलाने शांत केलेला आहे. म्हणजे एका अप्रशिक्षित हत्तीच्या पिल्ल्याला सुद्धा अंगुलीमालाने बघा आपल्या मैत्री बलाने शांत केलं होतं. म्हणजे मैत्रीमध्ये खूप मोठी पॉवर आहे, पण तशा प्रकारची मैत्री भावना असली पाहिजे. हृदयातून जेव्हा मैत्री भाव मनुष्य करत असतो, अंतकरणातून जेव्हा मैत्रीभाव मनुष्य करत असतो, ऐका, मंगलमैत्री सांगितली भगवंताने. मंगलमैत्री सांगताना भगवंत असे म्हणतात की स्वतःपासून आपण सुरुवात केली पाहिजे मंगलमैत्रीला, की माझं स्वतःचं कल्याण हो, माझं स्वतःचं भलं हो, माझं स्वतःचं मंगल हो. आणि त्यानंतर मग आपण आपल्या परिवाराचं, आपतिष्टांचं, नातेवाईकांचं, असं करता करता या संपूर्ण सृष्टींच्या प्रती मंगल मैत्रीची भावना आपण केली पाहिजे. म्हणजे मैत्रीमध्ये भगवंत अग्र होते आणि मैत्रीच्या बलाने बघा अंगुलीमालासारख्या डाकूला सुद्धा भगवंताने जिंकलेला आहे. ऐक ना, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या निमित्ताने जो नालागिरी नावाचा हत्ती असतो त्याला सुद्धा भगवंताने जिंकलं, मध्ये पाजलेलं असतं त्याला. ऐक ना, म्हणजे भगवंताची ती एक प्रकारची परीक्षा असते की भगवंत तर दसबलधारी आहेत, भगवंत तर एवढे बलवान आहेत, मग एका हत्तीला भगवंत सांभाळू शकतात का. सगळं भिक्खू संघ भिक्षाटनाला जात असतो आणि भिक्षाटनाला जात असताना त्या हत्तीला मध्ये पाजलं जातं आणि त्या दिशेने सोडलं जातं. बाकी सगळे भिक्षू इकडे तिकडे धावत असतात. एकमेव फक्त म्हणते आनंद भगवंताच्या समोर उभे राहतात. कारण आनंद हे भगवंताचे अनेक जन्मापर्यंत म्हणजे सहकारी होते, मित्र होते. एकमेव अशा प्रकारचे शिष्य भगवंताचे होते की भगवंताला त्यांनी कधीही ते सोडून गेले नाही. तर भगवंत म्हणजे आनंद, तू बाजूला हो, तो हत्ती मला काहीही करणार नाही. आणि आपल्या मैत्री बलाने बघा भगवंत त्याला जिंकत असतात. म्हणजे भगवंतामध्ये असणारं जे बल आहे, चांगल्या मनुष्याला तर लोक भगवंत जिंकतच होते. अकुशल कर्म करणाऱ्या, वाईट कर्म करणाऱ्या, पाप कर्म करणाऱ्या, क्रोधी, रागी, द्वेषी या सर्व प्रकारच्या लोकांना जिंकण्याचं बल भगवंतामध्ये होतं. मैत्री बलच अशा प्रकारचं बल आहे की या बलासारखं दुसरं कोणतंही बल नाही. शस्त्र जिथे काम करू शकत नाही,
कारण नंतर राजा काय म्हणतो, प्रसेनजित, भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, भगवान ज्या अंगुलीमालाला मी तलवारीने जिंकू शकलो नाही, भाल्याने जिंकू शकलो नाही, सैनिकाच्या द्वारा जिंकू शकलो नाही, भगवान लाठी विना, काठ्या विना, भाल्या विना, तलवारी विना भगवंत या अंगुलीमालाला त्याने भगवंताने कसं जिंकलं. भगवंत म्हणतात की हे सर्व काही मैत्री बल आहे. म्हणजे मैत्री भाव जर मनुष्यामध्ये जर असेल तर भगवंत असे म्हणतात की सर्व काही गोष्ट आपण करू शकतो, सर्व साध्य आपण ते करू शकतो. म्हणून तर भगवंत म्हणतात की नाही वेरे न वेराने समंतिनं कुदाचनं अवैरनच समंती यस सधम्मो सनंतनो. वैराने वैर कधी शांत होत नाही. जर वैराला शांत करायचं असेल, दुश्मनीला, वैरत्वाला जर शांत करायचं असेल, तर मैत्रीसारखं औषध या संसारामध्ये दुसरं कोणतंच नाही, ज्याला सनातन धम्म असं भगवंतांनी म्हटलंय. सनातन म्हणजे अनंत काळापर्यंत चालत आलेला धम्म, की जो धम्म कधीच नाही बदलत. मैत्री हा धम्म कधीही बदलत नाही. म्हणजे संसार जोपर्यंत आहे तोपर्यंत मैत्री नावाचा धम्म काही बदलणार नाही. कारण जसं वैरत्व आहे, शत्रुत्व आहे, अगदी तशा पद्धतीने मैत्री सुद्धा आहे. आणि त्यामुळे मैत्री भावनेने भगवंताने बघा यांना, अंगुलिमाल असेल, अहिंसक असेल किंवा अन्य प्रकारचे जे काही लोक असतील, अनेक लोकांना भगवंताने आपल्या मैत्री बलाने जिंकलेला आहे. कारण मैत्री हा सद्गुण आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. बघा राजे लोक सुद्धा भगवंताकडे आले, श्रेष्ठी लोक सुद्धा भगवंताकडे आले, सर्वसामान्य लोक सुद्धा भगवंताकडे आले. म्हणजे भगवंतामध्ये अशा प्रकारचं मैत्रीबल होतं. कारण भगवंत जेव्हा जेव्हा बघा भिक्षाटनाला जायचे, तर भगवंताकडे जर थोडासा वेळ असेल, अनेक उदाहरणं आपल्याला बुद्ध आणि धम्म ग्रंथामध्ये सुद्धा पाहायला मिळतात की भगवंताकडे थोडासा वेळ आहे आणि भगवंत म्हणतात की भोजनासाठी थोडासा आपल्याला अवकाश आहे, तर आपण कोणाच्या तरी आश्रमामध्ये गेलं पाहिजे. भगवंत स्वतःहून कोणाच्या तरी आश्रमामध्ये जात असत आणि मग ते भगवंताचं स्वागत करायचे, सन्मान करायचे. मग भगवंत त्याचं ऐकून घ्यायचे अगोदर, त्याचं ऐकून घ्यायचे की त्याचं मत काय आहे, त्याचं बोलणं काय आहे, आणि त्याच्यानंतर भगवंताला उपदेश करायचे आणि त्याचं मन पूर्णपणे परिवर्तित करत असत. जसं गया काश्यप आहे, ऐक ना, नंदी काश्यप आहे, उर्वेला काश्यप आहे, कशी भारद्वाज आहे, अनेक प्रकारचे असे ब्राह्मण लोक आहेत की ज्यांच्याकडे भगवंत स्वतः गेले आणि त्यांचं मन परिवर्तन भगवंताने म्हणजे केलेलं आहे. राजे लोकांचं सुद्धा मन परिवर्तन, राजे लोकांचं मन सहजासहजी परिवर्तन होऊ शकते का? होऊ शकत नाही. कारण एकतर त्यांच्यामध्ये अहंभाव असतो. का अहंभाव असतो? की मी राजा आहे, या जगाचा मी राजा आहे, म्हणजे या प्रदेशाचा मी राजा आहे. जसं त्या काळामध्ये दोन राज्य होते, मगधचा राजा राजा प्रसेनजित होता आणि कौशल देशांचा राजा राजा प्रसेनजित होता, कौशल देशाचा राजा, आणि मगधांचा राजा बिंबिसार. तर राजे लोकांच्या मनामध्ये साहजिकच तो भाव आहे की आपण राजा आहोत, आपण या प्रदेशाचे मालक आहोत. तरी सुद्धा बघा राजा बिंबिसार त्यांची चर्या बघतो पहिल्या भेटीमध्ये. जसं पहिल्या भेटीचं वर्णन बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये आहे की जेव्हा सिद्धार्थ गौतम भिक्षाटनासाठी जेव्हा राजगृहामध्ये येत असतात, ठीक ना, राजगृहामध्ये आल्यानंतर राजा आपल्या दालनामध्ये बसला असतो, तर तो पाहतो राजा बिंबिसार लक्षणशास्त्रामध्ये पारंगत होता. ठीक, लक्षणशास्त्र म्हणजे, लक्षणशास्त्र म्हणजे काय, तर मनुष्याची चालण्याची, बोलण्याची, बसण्याची जी पद्धत आहे, यावरून मनुष्यांचा स्वभाव कळतो की हा मनुष्य कशा प्रकारचा आहे. व्यवहारात आपल्याला सुद्धा कळते. कधी कधी एखादा मनुष्य चालता चालता जर चालत असेल किंवा एखादी भगिनी चालताना चालत असेल, तर आपण सहज म्हणतो बाईचं चालणं काय बरोबर वाटत नाही म्हणतो, आहे की नाही, किंवा या मनुष्यात चालणं काही बरोबर वाटत नाही. म्हणजे चालण्यावरून, कधी कधी बोलताना दोन शब्द जर बोलले तर लगेच समजते की हा माणूस कशा पद्धतीने बोलतो. बोलता बोलता कधी कधी काही 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 लोक म्हणतात तुमचं बोलणं भांडण करण्यासारखंच आहे, म्हणजे असं वाटतं की जसं काय तुम्ही भांडणच करायले. लोक म्हणतात की नाही, माझं बोलणं तसं आहे. त्याच्यामुळे म्हणजे चालणे, बोलणे, बसणे, उठणे, हा जी आपली जी व्यावहारिक चर्या आहे, या व्यावहारिक चर्येवरून सुद्धा मनुष्याचा स्वभाव कळत असतो. जेव्हा भगवंत भिक्षाटनासाठी जात असतात, तर भिक्षाटनाचा नियम आहे, जेव्हा पात्र हातामध्ये असतं ती वेळ लगेच तो दृश्य लवकरच आपल्याला पाहायला मिळेल. हातामध्ये भिक्षापात्र असते आणि फक्त 3 फुटावरती असं बघून चालायचं असते. म्हणजे इकडे तिकडे बघता येत नाही.
एकदम समोर चालण्यामागचा उद्देश हा आहे की पायाला ठेस वगैरे लागू नये, किंवा जे काही काडी कचरा असेल किंवा काही कीटक जंतू असेल ते पायाखाली आपल्या मृत्यूला प्राप्त होऊ नये. म्हणजे अशा पद्धतीने. आणि सिद्धार्थ बोधिसत्व जेव्हा भिक्षाटन करत असतात, तर भिक्षाटन करताना अत्यंत संयमतेने ते संयमाने चालत असतात. परिमंडल केलेलं असतं आणि अशा पद्धतीने चालत असताना राजा पाहतो की अरे, हा सर्वसामान्य कुळातील व्यक्ती काही दिसत नाही. कारण भगवंत दिसण्यासाठी तर अत्यंत सुंदर असतात, अत्यंत रूपवान असतात. नाही, खाली बसतील, बसा. तर एक ना, दिसण्यासाठी तर भगवंत रूपवानच असतात, काही तो विषयच नव्हता. अत्यंत सुंदर भगवंत असतात. आणि त्यानंतर भगवंताची चालण्याची पद्धत, भगवंताची बोलण्याची पद्धत, हे भगवंताचं जेव्हा हे पाहतात, तर राजा विचार करतो की हा सर्वसामान्य कुळातील व्यक्ती नाही, हा उच्च कुळातील असला पाहिजे. कारण जी चालण्याची जी पद्धत आहे, घर मागण्याची जी पद्धत आहे, भिक्षाटन मागण्याची पद्धत आहे, ही अत्यंत संयमशीलतेची आहे. जेव्हा ते भिक्षाटन करतात, राजा आपल्या सेवकाला सांगतो की जा, हा कुठे जातो सांग. पांडव पर्वतावरती जेव्हा सिद्धार्थ बोधिसत्व जात असतात, आणि पांडव पर्वतावरती गेल्यानंतर बघा, आपण बघतो की राजा स्वतः, राजा बिंबिसार असं म्हटलं आहे की अगदी पहाडासारखा धाडधिप्पाड राजा, शरीराने बलवान असतो, असा बलवान राजा भगवंताला भेटण्यासाठी, म्हणजे अर्थात बोधिसत्वाला भेटण्यासाठी पांडव पर्वतावरती जात असतात. राजघराला तुम्ही गेले कधी? कोण कोण गेले? ऐक ना, तुम्ही गेले? दाखवलं तुम्हाला, दाखवणार आहे ना राजगृह पर्वत. तर बघा, जेव्हा आपण एंट्री करतो राजगृहामध्ये, एंट्री केल्याबरोबर बाजूची जी राईट साईडची जी म्हणजे मोठी टेकडी आहे, तर तो त्या काळामधला पांडव पर्वत, ते अगदी जशा तसं आहे आजही. म्हणजे 2600 वर्षापूर्वी जे डोंगर होते, ते अगदी जशाच्या तसे आजही आहे. कारण म्हणजे अत्यंत भव्य दिव्य ते डोंगराची त्याही काळामध्ये होते आणि आजही आपल्याला पाहायला मिळतात. राजगृहामध्ये एंट्री केल्याबरोबर डोंगर सुरू होतो, तर पूर्ण राजगृहापर्यंत आपल्याला ते डोंगर रांगा अशी लागत असते. आणि ते तसेच डोंगर आहेत, कारण राजगृहाचं जे सुरक्षा कवच होतं बघा, त्या काळामध्ये डोंगर आहेत, त्याच्यामुळे राजगृहाला कोणीही जिंकू शकत नव्हतं. कारण ते त्या पर्वतावरून दुसरीकडे जाणे, युद्ध करणे, ही सहजासहजी काही सोपी गोष्ट नव्हती. अशा पद्धतीने राजा तिथे गेल्यानंतर चर्चा होते, वार्तालाप होते. फार मोठा तो संदर्भ आहे, आपल्याला बुद्धांत ग्रंथामध्ये पाहायला मिळतो. पण तेव्हा सिद्धार्थ गौतम म्हणतात की मी ज्या ध्येयासाठी, म्हणजे प्रवज्या घेतली आहे, ज्या ध्येयासाठी मी घर सोडलेलं आहे, ते ध्येय जोपर्यंत माझं पूर्ण होत नाही, तोपर्यंत मी घरी काही जाणार नाही किंवा तुमच्याकडे सुद्धा येणार नाही. तर तेव्हा बिंबिसार म्हणतो की ठीक आहे, असं जर असेल, कारण बिंबिसार सिद्धार्थापेक्षा वयाने मोठे असतात, तर ते म्हणतात की ठीक आहे, तुझं ध्येय अत्यंत उच्च कोटीचं आहे, पण जेव्हा तुला कधी तुझं जे इच्छित ध्येय आहे, तुझा जो संकल्प आहे, तो संकल्प जर पूर्ण झाला, तर नक्कीच मला भेटण्यासाठी तू ये. आणि जेव्हा बोधिसत्व बुद्ध बनतात भगवंत, तर तेव्हा राजाचा संकल्प म्हणजे शब्द दिलेला असतो, तर तो शब्द पाळण्यासाठी भगवंत राजगृहामध्ये येत असतात. राजगृहामध्ये जेव्हा भगवंत बिंबिसाराला कळते की अरे, भगवंत आपल्या राजगृहामध्ये आले आणि आपल्या वेळवनामध्ये थांबलेले आहे, तर राजा आपल्या सेवकासह दससहस्त्र लोकांसमवेत राजा भगवंताचं दर्शन घेण्यासाठी जात असतो. जेव्हा लोक जातात, पद्धतीप्रमाणे काही लोक भगवंताला वंदन करतात, काही लोक कुळ याच्याबद्दल विचारतात, काही लोक चौकशी करतात, काही लोक काहीही न बोलता भगवंताच्या समोर बसत असतात. राजा सुद्धा भगवंताला वंदन करतो, छोटस आसन घेऊन बसत असतो. राजा बसल्याबरोबर राजाच्या मनामध्ये एक शंका उत्पन्न होते. राजाला असं वाटतं, कारण तोपर्यंत भगवंताकडे जवळपास 1250 भिक्खू संघ असतो. जे सुरुवातीचे 5 पंचवर्गीय परिवर्जक, त्याच्यानंतर यशचे 4 मित्र, त्याच्यानंतर यशचे 50 ग्रामवासी, आणि नदी काश्यप, गया काश्यप, उरिवला काश्यप, सारीपुत्त आणि महामोग्गलान यांच्या सोबत आलेले 250. म्हणजे अशा प्रकारे जवळपास 1200 1250 भिक्षू भगवंताच्या समवेत असतात. तर त्यांच्यामध्ये जेव्हा नदी काश्यप, उर्वेला काश्यप आणि गया काश्यपला बिंबिसार राजा बघतात, तर त्यांना असं वाटतं की म्हणजे भगवंत यांचे शिष्य आहे
की हे भगवंताचे शिष्य आहे, अशी शंका त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होत असते. भगवंत राजाच्या मनातील द्वंद्व लक्षात घेतात आणि म्हणतात की काश्यप, कोण कोणाचा गुरु आहे हे आपण लगेच राजाला दाखवावे. महाकाश्यप, काश्यप, गया काश्यप, नदी काश्यप, उर्वेला काश्यप हे तिघही उठतात, संगाठी खांद्यावरती घेतात आणि भगवंताला वंदन करत असतात. वंदन केल्याबरोबर राजाला कळतं की अरे, हे सिद्धार्थ गौतमाच्या अर्थात भगवंताचे शिष्य आहे. आणि त्यानंतर मग भगवंत राजाला उपदेश करत असतात, वेगवेगळ्या प्रकारचा दीर्घ असा उपदेश करतात. आणि दीर्घ उपदेश म्हणजे जीवन कशा पद्धतीने जगावे, शीलाचं पालन कशा पद्धतीने करावे, राज्य कारभार कशा पद्धतीने चालवावा, सहा इंद्रियाच्या संदर्भामध्ये भगवंत उपदेश करतात की या सहा इंद्रियाच्या द्वारा मनुष्य कशा प्रकारचं जीवन जगतो, कशा प्रकारे तृष्णेमध्ये पडतो आणि तृष्णेमध्ये पडून पुन्हा 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 या संसारामध्ये कशा प्रकारे येतो, या संदर्भामध्ये भगवंत तिथे उपदेश करतात. राजा प्रसन्न होतो, राजा आनंदी होतो. भगवंताच्या पहिल्याच उपदेशामध्ये बघा तो श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होत असतो. श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर तो म्हणतो की भगवान, मी जेव्हा राजकुमार होतो तेव्हा भगवान माझ्या काही इच्छा होत्या, भगवान त्या आता माझ्या संपूर्ण इच्छा पूर्ण झालेल्या आहे. मग एक एक इच्छा भगवंताला राजा सांगतो. तो म्हणतो भगवान, माझी पहिली इच्छा होती जेव्हा माझा राजघराण्यामध्ये जन्म झाला, मी जेव्हा राजकुमार म्हणून खेळू लागलो, बागडू लागलो, तर तेव्हा माझी तीव्र अशी इच्छा होती भगवान की माझा राज्याभिषेक व्हावा, कारण मी तर राजकुमार आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये कसं असायचं की राजाला अनेक राण्या असायच्या आणि अनेक राण्या असल्यामुळे अनेक पुत्र सुद्धा असायचे, त्यामुळे शाश्वती नसायचे की नेमकं राजा कोणाला बनवल्या जाईल. त्या सर्वांमध्ये जो चतुर आहे, बुद्धिवान आहे, बलवान आहे, ज्ञानी आहे, तर त्याला बनवलं जायचं. तर त्याची सुद्धा साहजिकच इच्छा होती की आपण सुद्धा राजा बनलो पाहिजे. भगवान वयाच्या 16व्या वर्षी मी मगध देशाचा राजा बनलो. 16व्या वर्षी म्हणजे ते राजा बनत असतात. मी 16व्या वर्षी राजा बनलो. भगवान, मी राज्यकारभार करत असताना माझी अशी इच्छा होती की माझ्या राज्यामधील संपूर्ण लोक अत्यंत सुखी असावे, अत्यंत समाधानी असावे, त्यांनी आनंदाने जीवन जगावं. भगवान, माझ्या राज्यामध्ये बिलकुल कोणी दुःखी नाही, सर्व लोक सुखी आहे. कारण जे काही युद्धाचं कारण होतं, राजा प्रसंजित कधी कधी मगधेश्वर आक्रमण करायचा, तर त्यांनी त्यामध्ये तोडगा काढला होता की युद्ध होणारच नाही. म्हणजे बिंबिसाराची जी बहीण आहे तर राजा प्रसंजिताला दिली होती आणि प्रसंजिताची जी बहीण आहे तर राजा बिंबिसाराला दिली होती. मग ते साहजिकच अपतेष्ट झाले, नातेवाईक झाले आणि त्यामुळे एकमेकांबद्दल जी काय द्वेषाची भावना होती, युद्ध सीमाची भावना होती, तर त्यांच्यामध्ये पूर्णपणे नष्ट झाली होती. आणि त्यामुळे मगध देशातील जनता सुद्धा सुखी होती आणि कौशल देशातील जनता सुद्धा अत्यंत सुख समृद्धीने जीवन जगत होते. तर तो म्हणतो की भगवान, माझी संपूर्ण जनता अगदी अत्यंत सुखी आहे, ही माझी दुसरी इच्छा सुद्धा पूर्ण झाली आहे. भगवान, माझ्या या राज्यामध्ये अरहंत यायला पाहिजे, भगवान बुद्ध यायला पाहिजे, सम्यक संबुद्ध यायला पाहिजे. भगवान, आपल्या रूपाने माझ्या राज्यामध्ये सम्यक संबुद्ध आलेले आहे. भगवान, माझी ही सुद्धा इच्छा पूर्ण झाली. त्या भगवंताचा धम्म मला ऐकायला मिळावा, ती अमृततुल्य वाणी मला श्रवण करायला मिळावी. भगवान, आपल्या रूपाने आज भगवंताने मला धम्म उपदेश दिला. भगवान, ही इच्छा सुद्धा माझी पूर्ण झालेली आहे. आणि भगवान, माझी पाचवी इच्छा आहे की भगवंताने भिक्खू संघासह माझ्या या राज्यामध्ये वास्तव्य करावं. भगवान, आज मी हे वळवण भगवंताला दान करत आहे. म्हणजे अशा पद्धतीने बघा, राजांच्या इच्छा होत्या आणि त्या इच्छा त्याच्या पूर्ण सुद्धा झालेल्या होत्या. मनुष्याच्या जीवनामध्ये इच्छा खूप महत्वपूर्ण असतात. बघा, राजा बिंबिसाराच्या इच्छा कशा होत्या, सर्वसामान्य लोकांच्या इच्छा आणि बुद्धिवान व्यक्तींच्या इच्छा त्यामध्ये फार फरक असतो. बघा, सर्वसामान्य एखादा व्यक्ती काय इच्छा करतो की आपल्याला एक वेळचं अन्न खायला मिळालं पाहिजे. सर्वसामान्य व्यक्ती विचार करतो की अंगभर मला वस्त्र मिळाले पाहिजे. सर्वसामान्य व्यक्ती इच्छा करतो की मला चालण्यासाठी, पायी जर मी चालत असेल तर मला एखादं वाहन मिळालं पाहिजे, अशी सर्वसामान्य इच्छा करतो. ऊन वारा पाऊस यापासून माझं संरक्षण व्हावं, यासाठी मला छत घर मिळावं. म्हणजे छोट्या 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 मनुष्याच्या इच्छा असतात. बघा, प्रत्येक मनुष्याच्या इच्छा ह्या भिन्न भिन्न असतात, वेगवेगळ्या असतात. परंतु राजा बघा, राजा राजा आहे आणि राजाने ज्या इच्छा व्यक्त केल्या त्या इच्छा मात्र त्याच्या पूर्ण झालेल्या. जो पुण्यवान मनुष्य असतो,
जो ज्ञानी असतो, जो प्रज्ञावान मनुष्य असतो, तर तो प्रज्ञावान मनुष्य दुःख मुक्तीच्या मार्गाची इच्छा धारण करत असतो. ऐक पृथक जे आहे, जे जे रागामध्ये, द्वेषामध्ये, लोभामध्ये, मोहामध्ये जे लोक पडलेले असतात, तर त्यांच्या इच्छा मात्र भिन्न असतात. परंतु ज्यांना जो ज्ञानी असतो, तर ज्ञानी मनुष्य मात्र आपल्या इच्छा ह्या दुःख मुक्तीच्या मार्गाकडे सम्यक संकल्प भगवंताने सांगितले. आर्य अष्टांगी मार्गामध्ये सम्यक संकल्प भगवंता सांगतात की मनुष्याने एकच संकल्प करावा आपल्या जीवनामध्ये. कोणता संकल्प? निब्बानं परमं सुखं. माझ्या जीवनामध्ये मी जेवढे काही कुशल कर्म करेल, जेवढे काही पुण्य कर्म करेल, जेवढे काही चांगल्या प्रकारचे कर्म करेल, ही सर्वच्या सर्व चांगली कर्म मला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी, निब्बाण अवस्था प्राप्त करण्यासाठी हे माझे संकल्प मला सहाय्यक ठरो. याच संकल्पाने मनुष्याने जीवन जगलं पाहिजे. भगवंताच्या काळामध्ये बघा, जे जे श्रद्धा संपन्न उपासक उपासिका संकल्प करत होते, एक संकल्पावरून म्हणजे ज्ञानी व्यक्तीचा संकल्प आणि सर्वसामान्य व्यक्तीचा संकल्प कसा असतो बघा. एक छोटस उदाहरण मी तुम्हाला सांगतो, व्यवहारिक उदाहरण आहे. जे बुद्धिवान मनुष्य वेळ प्रसंगी कसे संकल्प करतो बघा, आणि सर्वसामान्य व्यक्ती हे संकल्प असतात. एकदा एक राजा आपल्या राज्यामध्ये सायंकाळच्या प्रहरी रात्री फेरफटका मारण्यासाठी जात असतो. उद्देश हा असतो, म्हणजे वेश बदलून जात असतो. उद्देश हा असतो की आपल्या राज्यातील लोक म्हणजे कशा प्रकारचे आहे, म्हणजे सुखी लोक आहे की दुःखी लोक आहे, किंवा आपल्याबद्दल लोक काय बोलतात, अशा पद्धतीने पाहण्यासाठी वेश बदलून तो जात असतो. तर वेश बदलून गेल्यानंतर साहजिकच आहे, रात्रीच्या प्रहरी ज्यांचे कामं चालू असतात, कोण असते रात्रीच्या प्रहरी कामं काय चालू असतात? चोराचे काम असतात, चोरी करण्याचे काम. तर चोरी करण्याचे काम चोर करतात रात्रीच्या प्रहरी. तर जेव्हा ते पाहतात की अरे हा व्यक्ती तर चो एकटा आहे, एकटाच जात आहे हा व्यक्ती घोड्यावरती, हा घोडा तर सजलेला आहे, चला याला आपण लुटू, तर त्याला लुटण्यासाठी ते जात असतात. तेवढ्यामध्ये 4 तरुण असतात जे की असेच फिरत असतात. मग जेव्हा त्यांना समजते की अरे या व्यक्तीला हे लोक मारत आहे, तर त्याच्यापासून ते सुटका करत असतात. तर तो म्हणतो की तुम्ही कोण आहात? तर काय ना, आम्ही असेच फिरणारे आहोत. तर ठीक आहे, तुम्ही उद्या राज दरबारामध्ये या, राजा माझा खूप चांगला परिचित आहे, मी तुम्हाला काम देतो, तुम्हाला जे जे काही पाहिजे असेल तर ते मी तुम्हाला देतो. तर ते म्हणतात ठीक आहे. दुसऱ्या दिवशी राज दरबारामध्ये ते 4 मुलं जातात. 4 मुलं गेल्यानंतर पाहतात तर राज गादीवरती कोण बसलेला आहे? रात्री जो व्यक्ती होता तोच राजगादीवरती बसला, तोच राजा आहे. तो म्हणतो की तुम्ही तर राजा आहात. तो म्हणतात की रात्रीचं जे तुम्हाला मी वचन दिलं, जो शब्द दिला, तर तो शब्द पूर्ण करणार आहे. तुम्हाला जे हवं असेल, तुम्हाला जे पाहिजे असेल, तर ते तुम्ही मला सांगा, मी तुमची इच्छा पूर्ण करतो. ते 4 जण सुद्धा विचार करतात नेमकं काय मागायला पाहिजे. पण ते असं म्हणतात की एकच संधी तुम्हाला आहे, दुसरी संधी तुम्हाला नाही. एकदा तुम्ही मागल्यानंतर तुमची इच्छा ती पूर्ण होईल, पुन्हा दुसऱ्यांदा संधी तुम्हाला मिळणार नाही. कारण असं होऊ शकते की तुम्हाला असं वाटेल की अरे हे आपण करायला नाही पाहिजे, दुसरं करायला मागायला पाहिजे होतं. असं होणार नाही. तर एक जण म्हणतो की ठीक आहे महाराज, थोडासा मनामध्ये चांगला भाव असतो त्याच्या. तर तो म्हणतो की महाराज, आमच्या गावचा रस्ता फार खराब आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आमच्या गावचा रस्ता तुम्ही पूर्णतः चांगला करून द्यावा. राजा म्हणतो की लगेच सांगतो आपल्या प्रधानला, याच्या गावचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे चांगला करण्यात यावा. एकाची इच्छा पूर्ण झाली. दुसऱ्याला म्हणतो तुझी काय इच्छा आहे? तो म्हणतो महाराज, मला राहण्यासाठी घर नाही आहे, माझे माता पिता म्हणजे वृद्ध आहेत, तर आम्हाला एक चांगल्या प्रकारचं घर बांधून द्यावं तुम्ही, अशी आमची इच्छा आहे. तर तो म्हणतो ठीक आहे, लगेच आदेश देतो याला सुंदर असं घर बांधून द्यावं. तो म्हणतो महाराज तिसरा, मला नोकरी नाही आहे, महाराज तुमच्या दरबारामध्ये जर मला नोकरी जर मिळाली तर अतिशय उत्तम होईल. लगेच त्याला नोकरी दिली जाते. चौथा विचार करतो की नेमकं काय मागावं. तर तो म्हणतो की महाराज 5 जण असतात. तर जो चौथा म्हणतो की तुला काय हवं आहे चौथ्याला? तर तो म्हणतो महाराज, आता तुम्ही मला एखाद्या चांगल्या मुलीसोबत माझा विवाह करून द्या, म्हणजे जेणेकरून माझी सुद्धा इच्छा ती पूर्ण होईल. ते म्हणतात ठीक आहे, त्याची इच्छा पूर्ण होते. 5वा जो असतो
तर तो विचार करतो नेमका आता राजाला मागाव काय. तर तो म्हणतो, महाराज, मला ना माझ्या गावचा रस्ता चांगला करायचा आहे, ना मला घर बांधायचं आहे, ना मला नोकरी पाहिजे आहे, किंवा ना मला विवाह करायचा आहे. महाराज, माझी अशी इच्छा आहे की माझ्यासोबत माझ्या घरी एक वेळचं तुम्ही भोजन करावं. माझ्यासोबत तुम्ही, राजाच्या सोबत भोजन करणं सन्मानाची गोष्ट आहे ना. तर तो म्हणतो, एक वेळेस माझ्या घरी भोजन तुम्ही करावं. तर राजा विचार करतो, आता याच्या घरी भोजनाला जावं कसं, ऐक. पण शब्द दिला असतो राजाने, आणि राजाने शब्द दिला असल्यामुळे राजा विचार करतो आणि सांगतो की मी सांगतो तुला, विचार विनिमय करतो माझ्या मंत्र्यासोबत आणि तुला सांगतो. आणि विचारांती मात्र राजा विचार करतो की आता याच्याकडे जायचं आहे भोजनासाठी, याच्यासोबत भोजन करायचं आहे, तर नक्कीच आपण अशा अवस्थेमध्ये जर याच्याकडे गेलो तर ते काही योग्य होणार नाही. मग राजा आपल्या सेवकाला सांगतो, प्रधानाला सांगतो, जा याचं गाव कसं आहे ते अगोदर पाहून या. जेव्हा सेवक जातो, तर सेवक जेव्हा त्या गावी जातो तर गावचा रस्ता काही बरोबर नसतो. मग राजा अशा रस्त्यानं कसा जाईल. एकदा तो सांगतो की अरे महाराज, त्या गावचा रस्ता तर लय खराब आहे. मग राजा म्हणतो की जा, त्या गावचा पहिले रस्ता तुम्ही बनवा. रस्ता बनवला जातो. मग याचं घर कसं असते, याची झोपडी असते साधी. मग राजा झोपडीमध्ये कसा भोजन करेल, एवढा मोठा राजा. तर राजा सेवक सांगतो की महाराज, त्याला घर पण नाही आहे. राजा म्हणते, असं ठीक आहे, तर मग त्याला एक घर सुद्धा बांधून द्या. त्याला घर बांधून दिलं जातं. मग पुन्हा सर्वसामान्य व्यक्तीकडे कसं जावं, कारण एक प्रतिष्ठा असते, समान कुळामध्ये समान व्यक्तीच्या घरी भोजनाला जात असतात. तर राजा त्याला एक चांगल्या प्रकारचं आपल्या ठिकाणी पद सुद्धा राजामध्ये देत असतो. आणि मग मला आवडणारं भोजन कोण बनवते, तर मला आवडणारं भोजन फक्त माझी मुलगीच बनवू शकते, दुसरं तर कोणीच बनवू शकत नाही. मग राजा आपल्या मुलीचा विवाह त्याच्या सोबत करून देतो की जेणेकरून मला जे पाहिजे ते भोजन खायला मिळेल. आहे की नाही, कथा कथा आहे की नाही. मागता आलं पाहिजे माणसाला, संधी भेटली तर मनुष्याला मागता आलं पाहिजे, आहे की नाही. किंवा नेमकं काय मागावं याची कला सुद्धा मनुष्याकडे असली पाहिजे. त्यानं मागलं काय, एक वेळचं भोजन. म्हणजे जी गोष्ट 4 जणांनी मागितली ती त्याला आपोआप पद्धतीने मिळाली. संकल्प मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असतात. म्हणजे ज्ञानी व्यक्ती आणि बुद्धिमान व्यक्ती याच्यामधला मी तुम्हाला फरक सांगितला की बुद्धिमान व्यक्तीच्या जीवनात जर संधी प्राप्त झाली तर तो बुद्धिमान व्यक्ती असा विचार केला की अरे आपलं जीवन तर क्षणभंगूर आहे, आजही मरणार आहोत, पण उद्याही मरणार आहोत. मग असं जीवन जगण्यापेक्षा जर दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करण्यासाठी जर आपण प्रयत्न केले तर ते की हिताचं होईल, सुखाचं होईल, कल्याणाचं होईल. परंतु जो अज्ञानी असतो, जो अडाणी असतो, तर वेगवेगळ्या प्रकारच्या तृष्णेमध्ये जीवन जगत असतो. कारण जीवन बघा क्षणभंगूर आहे, कधी केव्हा कुठे काय होईल हे सांगता येत नाही. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे आपलं पुण्यकर्म असतं, आपलं जे कुशल कर्म असतं, त्या कुशल कर्माला धारण केलं पाहिजे. राजा बिंबिसाराने असे संकल्प केले होते की जे त्याचे सर्व संकल्प पूर्ण झाले. आणि तेव्हापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्याने संपूर्ण जीवन आपलं खर्ची घातलं होतं. आजच्या या दिनीत राजा बिंबिसार भगवंताला बघा शरण गेला होता, 3 रत्नाला शरण गेला होता. तिसरी घटना महत्वपूर्ण, भगवंताचा धम्म जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या विशेष रूपाने जेव्हा चक्रवर्ती सम्राट अशोक जे बौद्ध धम्माकडे आकर्षित होत असतो, आणि धम्माकडे आकर्षित झाल्यानंतर भगवंताच्या नंतर धम्माला त्याने समर्पित केलं. उपगुप्त नावाचे जे महास्थवीर भिक्षू असतात त्यांच्या मार्गदर्शनामध्ये ते धम्माचं अध्ययन करत असतात, धम्माचं आचरण करतात. आणि वेगवेगळ्या भागामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे यासाठी समित्या ते पाठवत असतात. वेगवेगळ्या भागामध्ये त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा सोनोत्तर नावाचे भंतेजी आले होते, ब्रह्मदेशामध्ये सुद्धा गेले होते, श्रीलंकेमध्ये सुद्धा. कारण भंतेजी असं म्हणतात की धम्माचे वारस दायान आणि दायक याच्यामध्ये फरक असतो. दायक म्हणजे दान देणारा, ठीक आहे. तुम्ही दायक आहात सर्व, दायक हा दान देणारा असतो. मग सर्व काही भोजनदान, चिवरदान, परिष्कारदान,
विहारदान, कुटीदान, ऐक नाही, जे जे काय आपण दान देतो त्याला दायक असं म्हणतात. 84,000 विहार राजा निर्माण करत असतो आणि भगवंताला दान देतो. शेवटी भगवंत असे म्हणतात, राजा जे जे भंते असतात उपगुप्तजी, तर ते म्हणतात की महाराज, तुम्हाला जरी असं वाटत असेल, कारण तो म्हणतो भगवान भंते मी दायात झालो का, तर भंते म्हणतात की नाही, तुम्ही फक्त दायक आहात, दायात झाले नाही. मग दायात होण्यासाठी काय व्हावं लागतं? जोपर्यंत आपल्या पोटचा गोळा भिक्खू संघाला तुम्ही दान देत नाही, तोपर्यंत तुम्ही दायात होऊ शकत नाही. दायात म्हणजे सखे, अगदी जवळचे. तर ते त्यांच्या हातामध्ये नसते. जेव्हा दरबारामध्ये येतात, महेंद्रासमोर ही गोष्ट सांगतात, एका क्षणामध्ये महेंद्र कुठल्याही प्रकारचा विचार न करता, आपल्या पित्याला जर हा सन्मान प्राप्त होत आहे तर किती मोठी गोष्ट आहे, लगेच ते भिक्षू बनतात. ध्यान मनन चिंतन करतात, अरहंत पदाला प्राप्त होतात. धम्माचा प्रचार अन्य देशामध्ये सुद्धा झाला पाहिजे म्हणून पहिल्यांदाच महेंद्राला ते श्रीलंकेला, त्या काळामध्ये शिलोन ज्याला म्हटलं जातं, तर तिथे धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पाठवतात. त्या काळामध्ये वठ्ठगामिनी नावाचा जो राजा असतो, त्यांच्या अगोदरचे सुद्धा राजे असतात, त्यांना आपल्या ज्ञानाने ते प्रभावित करतात, तिथे धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात. राजदरबारामधील स्त्रिया व्यक्त होतात की आम्हाला सुद्धा धम्मामध्ये दीक्षा पाहिजे आहे, आम्हाला सुद्धा भिक्खुनी बनायचं आहे. तर जेव्हा भिक्खुनी बनायचं आहे म्हटल्यानंतर महेंद्र असं म्हणतात की मी तर तुम्हाला दीक्षा देऊ शकत नाही. मग पुन्हा संघमित्राला दीक्षा दिली जाते, संघमित्रा सुद्धा भिक्खुनी बनते आणि संघमित्राला पुन्हा सिलोनमध्ये पाठवलं जातं. तर संघमित्रा एक धम्माचं प्रतीक म्हणून, जिथे भगवंताला ज्ञान प्राप्त झालेलं असतं, त्या बोधिवृक्षांची एक शाखा स्वतः संघमित्रा घेऊन जात असते. आणि त्या काळामध्ये त्या देशाची जी राजधानी अनुराधापूर असते, तर त्या अनुराधापूर या ठिकाणी ती शाखा ती रोपण करत असते. आजही तो बोधिवृक्ष आपल्याला पाहायला मिळतो. श्रीलंकेमध्ये आजही त्या बोधिवृक्ष शाखा आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत पवित्र अशा प्रकारे अनुराधापूर तो बोधिवृक्ष आपल्याला पाहायला मिळतो. चारही बाजूने सोन्याचं, म्हणजे सोन्याच्या ग्रिलचं कंपाऊंड त्याला आजही आपल्याला पाहायला मिळते. मोठमोठे जे त्याच्या फांद्या तुटू नये, पडू नये म्हणून त्याला बांबू लावतात, त्या बांबूला सुद्धा सोन्याचा त्यांनी लेप दिलेला आहे. म्हणजे अत्यंत पवित्र असं सांगण्यात तात्पर्य हे की अत्यंत पवित्र असं ते बोधिवृक्ष आहे. तो बोधिवृक्ष श्रीलंकेला संघमित्रा घेऊन गेली, म्हणजे एक धम्माचं प्रतीक म्हणून. कारण बुद्ध आणि बोधी म्हणजे बुद्धाच्या बोधीचं प्रतीक हे बोधिवृक्षाला म्हटलं जातं. आणि त्यामुळे तर आपण वंदनेमध्ये सुद्धा म्हणतो, पूजा सुद्धा आपण घेतो, ऐक ना, यस मुले निसिन्नवाजी आपण गाथा म्हणत असतो. म्हणजे अशा पद्धतीने बोधिवृक्षाचं ते एक बुद्धाचं प्रतीक म्हणून बोधिवृक्षाला ते पूजलं जातं. आजही बोधिवृक्षाला आपण पूजतो, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचे जे काही बोधिवृक्ष असतात त्यांना सुद्धा आपण पूजतो. म्हणजे अशा पद्धतीने धम्म तिथे पुन्हा प्रतिकात्मक रूपाने बाबासाहेबांनी सुद्धा श्रीलंकेवरून बोधिवृक्षाची फांदी आणली आहे. आणि मिलिंद कॉलेजच्या प्रांगणामध्ये जो बोधिवृक्ष आपल्याला दिसतो बघा, तो त्या श्रीलंकेतील जे अनुराधापूर येथे बोधिवृक्ष आहे, त्या बोधिवृक्षाची फांदी आहे. दीक्षाभूमीला ज्या बोधिवृक्षाच्या दोन फांद्या आपल्याला आता एकच दिसतो तो, परंतु त्या दोन फांद्या आहेत. तर त्या दोन फांद्या ज्या आहेत, आनंद कौशल्या नावाचे अत्यंत विद्वान ज्ञानी भिक्खू होते, तर त्या आनंद कौशल्या भंतेजींनी तिथे त्या दोन बोधिवृक्षाच्या फांद्या रोपण केल्या आहे. अन्य भागामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी त्या बोधिवृक्षाच्या फांद्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे ही अत्यंत महत्वपूर्ण अशी घटना सुद्धा या पौर्णिमेच्या निमित्ताने घडलेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या घटना पौर्णिमेच्या निमित्ताने घडलेल्या असतात. आणि त्यामुळे उपोषद शील धारण करून, शील पालन करून हे जे पुण्याचं अनुमोदन असतं, तर पुण्याचं अनुमोदन आपण आपल्या जीवनामध्ये सातत्याने बघा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, अष्टमी असेल, या सर्व प्रकारच्या म्हणजे मंगलमय दिनी आपण उपोषदशील पालन करून आपल्या जीवनामध्ये हे अत्यंत महान आणि असीम असं पुण्यकर्म केलं पाहिजे. आपली जागा झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी आपल्याकडे सुद्धा तो बोधिवृक्ष, म्हणजे आपण श्रीलंकेला जेव्हा आम्ही जाऊ तर त्या बोधिवृक्षाची फांदी आपण घेऊन येणार आहोत. तो बोधिवृक्षाची शाखा, कारण तो धम्माचा वारसा आपल्या जळगावमध्ये आला पाहिजे ना, तर ती बोधिवृक्षाची फांदी आपण लगेच नक्कीच आणणार आहोत. तशा प्रकारे आपण म्हणजे भंतेंना सांगून सुद्धा ठेवलेला आहे. आमचे श्रीलंकेचे मित्र आहेत,
तर त्यांना सांगून ठेवलं बंदी जीवनात जागा झाली की आम्हाला सांगा, मोठ्या सन्मानाने आपण तो बुद्रुक्ष आणू आणि तिथे मोठ्या स्वरूपामध्ये एखाद्या फंक्शन घेऊन आपण तो बुद्रुक्ष तिथे संपन्न करणार आहोत. म्हणजे ही जी बुद्धाची परंपरा आहे, ही बुद्धांची परंपरा, धम्मप्रचाराची परंपरा कायमस्वरूपी आपल्याला जोपासायची आहे. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला अधिक अधिक गतिमान करण्यासाठी मी सारा भारत बौद्धमय करेल, हा बाबासाहेबांचा जो संकल्प होता, त्या संकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी तन मन धनाने आपण सातत्याने सहकार्य करून आपलं जीवन सुद्धा दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपल्या जीवनामध्ये आज या पौर्णिमेच्या निमित्ताने आपण जे जे कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, दान कर्म केलं, शीलाचं पालन केलं, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.